ठाण्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य स्मारक 6 महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे। 50 लाखांचा निधी खर्च करून केलेलं स्मारक प्लास्टिकच्या आवरणाखाली झाकून ठेवण्याची वेळ आलेली आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे उद्घाटन रखडलेलं आहे। शिवशंभू प्रेमींमध्ये त्यामुळे स्वाभाविक नाराजी दिसते। लवकर उद्घाटन करण्याची मागणी त्यांच्याकडनं केली जाते। राज्यात गेल्या 6 महिन्यांपासून लोकसभा निवडणूक पार पडली, त्यानंतर विधानसभा निवडणूक पार पडली। मात्र या 6 महिन्यांपासून कोपरीतल्या राजनगरमध्ये उभे असलेलं छत्रपती संभाजी महाराज यांचं शौर्य दाखवणारा जे पुतळा आहे त्याचं अनावरण जे आहे मात्र ते थांबलेलं आहे। गेल्या 6 महिन्यांपासून हे पुतळा जो आहे तो पूर्णपणे तयार झालेला आहे, मात्र त्याचा उद्घाटन सोहळा जो आहे तो अजून देखील पार पडलेला नाहीये। दादा काय सांगाल, गेल्या 6 महिन्यांपासून हा पुतळा जो आहे तो उभा आहे, मात्र एका बंदिस्त स्थितीमध्ये तो ठेवलेला आहे। नेमका काय भावना आहेत? प्रथमतः जय शिवराय। आम्ही शिवशंभू प्रेमी आहोत, छत्रपतींवर प्रेम करणारी लोक आहोत। आज गेले 6 महिने झाले एक नेत्यांना वेळ नसल्याने किंवा इलेक्शनचं असल्याने प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे देऊन हे स्मारक उभं केलंही असून प्रत्येक वेळी इलेक्शन किंवा कुठली ना कुठली कारणं देऊन याचं उद्घाटन डिले केलं जात आहे। त्यामुळं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी लोकप्रतिनिधींना विनंती करेन की आज हे स्मारक उभं असताना हे तुम्ही का उद्घाटनापासून वंचित ठेवत आहात? वेळ असं लागत आहे की मागच्या काही दिवसांपासून असं कारण सांगण्यात आलं की पुतळ्यांमध्ये काहीतरी बदल करायचा आहे, ते कारण झालं। नंतर सांगतायत की नेत्यांना वेळ नाही आहे। तर हे कुठंतरी असं वाटतं की कुठंतरी डावललं जातं आहे। संभाजी महाराजांचं शौर्य कुठंतरी असं ह्याच्यात करायचं झालेलं आहे। हे प्रतिमा लवकरात लवकर उद्घाटन व्हावी अशी इच्छा आहे आणि ते आता नवीन वर्ष आले, इलेक्शन वगैरे झाले तर पटकन हे उघडावी आणि सगळ्यांना हे महाराजांचं गौरव दिसावं। याचं उद्घाटन किंवा याचं अनावरण लवकरात लवकर व्हावं अशी सर्वच शिवप्रेमींची आणि ठाणेकरांची इच्छा आहे। त्यामुळे आता महापालिका प्रशासन असेल किंवा स्थानिक नेते मंडळी या संपूर्ण प्रकाराकडे कशा प्रकारे बघते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन संदीप भारतीसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे।